हां, तर दुसरा क्वेश्चन आहे बेस्ट टाईम टू बाय अँड सेल स्टॉक. ठीक आहे. तर ईझी क्वेश्चन आहे. हा बघू आपण हा कसा सॉल्व करायचा. तर इथं मी एक डायग्राम ड्रॉ केली. क्वेश्चनमध्ये हा दिलेला असं नम्स ॲरे आणि आपल्याला आउटपुट काढायचं आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन काय दिलेलं आहे, नम्समध्ये काय दिलेलं आहे, नम्स ॲरेमध्ये 7, 1, 5, 3, 6, 4. आता क्वेश्चन काय आहे, की क्वेश्चनमध्ये डायरेक्ट दिलेलं आहे बेस्ट टाईम टू बाय अँड सेल स्टॉक. म्हणजे समजा आपण हे गृहीत करू. ठीक आहे. 7, 1, 5, 3, 6 आणि 4 ह्याच्यामध्ये असं म्हणता येते की बेस्ट टाईम कोणता आहे. तर आपण असं करू की हे सोमवार आहे, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ठीक आहे. तर इथं ₹7 भेटेल एखादी वस्तू. समजा आपण आता एखाद्या बाजारामध्ये चाललो आहे आणि काहीतरी विकत घेतो. ठीक आहे. ₹7 भेटेल आणि आपल्याला महागात विकायची तरच आपल्याला प्रॉफिट होईल, राईट. तर ₹7 घेते आणि ₹1 विकलं तर आपल्याला लॉस होणार आहे. ठीक आहे. तर मग आपल्याला अशी व्हॅल्यू बघायची स्टार्टिंगची की जी कमी असणार आहे. आता आपण आय प्लस करू. ठीक आहे. समजा आपण आता ₹1 घेतली आणि ₹5 विकली तर आपल्याला प्रॉफिट व्हायला आहे. ठीक आहे. तर मॅक्स प्रॉफिट काढायचं आहे कॅल्क्युलेट करून. ठीक आहे. तर हे बघू आपण. ठीक आहे. तर जसं मी सांगितलं की आपल्याला स्टार्टिंगला काय करायचं आहे, हा ॲरे दिलेला असेल. काय दिलेला असेल मी पहिल्यापासून ड्रॉ करतो. ठीक आहे. ॲरे काय दिलेला असणार आहे, 7, 1, 5, 3 आणि 6 आणि 4. ठीक आहे. तर मी जसं म्हणलं की आपल्याला पहिल्यांदा अशी संख्या 2 पॉईंट घ्यायची. ठीक आहे. पहिलं हे इंडेक्स असतो 0, 1, 2, 3, 4, 5. कधी पण ॲरेमध्ये हे इंडेक्सिंग असते. ठीक आहे. तर आपल्याला 2 पॉईंटर घ्यायचे. तर हा असतो लेफ्ट. लेफ्ट इथून सुरू होणार आणि राईट इथून सुरू होणार. लेफ्ट इथून सुरू होणार आणि राईट इथून सुरू होणार. आणि चेक करायचं, जर का लेफ्ट लहान असेल तरच आपल्याला दोघांचा मॅक्स काढायचा आहे. ठीक आहे. कंडिशन कळली. काय करायचं आहे, 2 व्हेरिएबल घ्यायचे आहेत. इंट लेफ्ट इक्वल टू 0 म्हणजे इथून. ठीक आहे. आणि इंट राईट इक्वल टू 1. ठीक आहे. म्हणजे इथून सुरू होणार. आपल्याला हा ॲरे दिलेला आहे. 2 पॉईंटर घ्यायचे. एक पॉईंटर हा आणि एक पॉईंटर हा. हा असतो लेफ्ट, हा असतो राईट. आणि बघायचं आहे की लेफ्ट, आता इथं एक व्हाईल लूप लावू आपण किंवा कोणताही लूप लावा, फॉर लूप लावा. आता इथं जो इथं कंडिशन लावू n. ठीक आहे. n म्हणजे हा पूर्ण, याची साईज काढून ठेवतो कुठंतरी n साईज. हे नम्स आहे ना हा. तर नम्स डॉट लेंथ म्हणजे हे व्हाईल लूप चलल जोपर्यंत आपला राईट इथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत. ठीक आहे. तर आता इथं जसं मी म्हटलं पहिल्यांदा आपल्याला एक इफ कंडिशन लावायची आहे की जर लेफ्ट लहान असेल, ठीक आहे, तरच राईट मायनस लेफ्ट काढायचं आहे. म्हणजे इफ नम्स ऑफ लेफ्ट इज लेस दॅन नम्स ऑफ राईट, जर ही कंडिशन ट्रू झाली तरच आपल्याला मॅक्स काढायचं आहे. ठीक आहे. इथं अजून एक डिक्लेअर करू व्हेरिएबल, इंट मॅक्स इक्वल टू 0. ठीक आहे. आता मॅक्स काढायचं आहे ना आपल्याला. तर आपण मॅक्स कसा काढणार, की पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागणार आहे, एक लोकल व्हेरिएबल घेऊ पहिल्यांदा इथल्या इथं काढायला. ठीक आहे. इंट प्रॉफिट आणि मॅक्स कसा काढणार आपण, राईट मायनस लेफ्ट. तर राईट काय, नम्स ऑफ राईट. आता तुम्ही म्हणत असाल हे नम्समध्ये मी राईट का टाकलं, आपण नम्स, आपल्याला नम्स ॲरे दिलेला आहे ना, तर आपण इंडेक्सची सोबत खेळतो राईट. त्यामुळे नम्स ऑफ राईट मायनस नम्स ऑफ लेफ्ट म्हणजे आपल्याला त्या नम्समधला ॲक्युरेट तो पॉईंट भेटत असतो. प्रॉफिट काढला की मॅक्समध्ये द्यायचं टाकून, मॅक्स इक्वल टू, आणि हे फंक्शन असतं मॅथ डॉट मॅक्स. हे फंक्शन डायरेक्ट मॅक्स निघतो. ह्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल टाकायचे. पहिला असतो मॅक्स, जो मॅक्स आहे तो, आणि नंतर इथं आता 1 मिनटं, इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला काय करायचं आहे आता, मॅथ डॉट मॅक्स फंक्शन काय करतं, दोन आर्ग्युमेंट्स घेत असतं. ठीक आहे. मॅक्स म्हणजे हा मॅक्स आणि जो आपण प्रॉफिट काढला आहे तो. ठीक आहे. ह्या दोन व्हॅल्यू त्यामध्ये टाकणार आणि झालं. एवढाच प्रोग्राम आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, हे 2 गोष्टी बघायच्या. जर का ह्या 2 गोष्टीमध्ये बघायचं आहे की जर का लेफ्ट लहान असेल तर ही कंडिशन ट्रू होणार. आता कधी कधी इथं जर बघितलं, आता ही कंडिशन इथं ट्रू नाही होणार कारण की लेफ्ट मोठा आहे. ठीक आहे. तर आपल्याला ना हे प्लस प्लस करायचं. ठीक आहे. तर आपण काय करणार, लेफ्टला पुढे ढकलणार इथं ह्याच्या ह्या एल्स कंडिशनमध्ये, लेफ्ट इक्वल टू राईट. ठीक आहे. आणि इथून राईट तर जाणारच आहे ॲटोमॅटिक. ठीक आहे. आणि इथं रिटर्न करून टाकायचं शेवटी मॅक्स.
आपण ड्राय रन करू, असं नाही समजणार तरी पहिल्यापासून, ठीक आहे. आता पहिल्यांदा काय होतं 7 1 7 1 5 3 6 4, ठीक आहे. आपण आता हे आपल्याकडे आलं कोड आहे, आपण ह्याला ड्राय रन करू. आता पहिल्यांदा काय होणार, लेफ्ट किती दिला इथं 0, हे 0 असेल, ठीक आहे. आणि राईट 1 आहे. आता इंडेक्सिंग असते ही, पहिल्यांदा इंडेक्सिंग डिक्लेअर करू, ठीक आहे. आता लेफ्ट कुठं असणार आहे, स्टार्टिंगला इथं असणार आहे लेफ्ट, राईट इथं असणार आहे, ठीक आहे. म्हणजे नम्स ऑफ 0 म्हणजे काय येणार भेटणार आपल्याला हा, आणि नम्स ऑफ राईट म्हणजे हा भेटणार. आता हे इथं चेक करणार की 7 1 म्हणजे ह्या कंडिशनमध्ये 7 इज लेस दॅन 1 आहे का, हे ट्रू व्हायले का, फॉल्स व्हायले, मग हे चेकच नाही करणार. हा काय करणार, लेफ्टला पुढे ढकलणार, नाही का. मग आता लेफ्ट कुठं जाणार, आता लेफ्ट इथं होणार, राईट इथं होणार, ठीक आहे. आता इथे चेक करणार 1 आणि 5, इथं बघायचं 1 इज लेस दॅन 5, ही कंडिशन ट्रू व्हायली का, ट्रू व्हायली. इथं मॅक्स काढायचा, मग त्याचा 5 मायनस 1 किती झालं 4, प्रॉफिट किती झालं 4 झालं आहे. आणि मॅक्समध्ये काय असं होणार, इथं 0 होतं पहिल्यांदा डिक्लेअर केलेलं, इथं होणार 4, ठीक आहे. हे असं एक लूप करत सगळ्या शेवटपर्यंत आपल्याला काढायचं आहे. आणि व्हॅल्यू आपल्याला सगळं झालं की आपल्याला आउटपुट भेटणार आहे त्याचं, राईट. म्हणजे आउटपुट आपल्याला काय भेटणार आहे नंतर, सगळं झाल्यानंतर 5 आउटपुट भेटणार आहे जर कॅल्क्युलेट केलं तर.